नमस्कार सर्वांना. अलाइन बुक्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आमच्या क्लाउड आधारित सॉफ्टवेअरशिवाय डेस्कटॉप ॲप्लिकेशन कसे डाउनलोड करायचे आणि कार्यक्षमतेने कसे वापरायचे ते शिकणार आहोत. चला डेस्कटॉप ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यापासून सुरुवात करूया. हे करण्यासाठी हे पावले अनुसरा. आमच्या वेबसाईटला भेट द्या alignbooks.com. मुख्य पृष्ठावर तुम्हाला फीचर्स, मॉड्यूल्स, रिसोर्सेस, कम्युनिटी, प्राइसिंग आणि इंडस्ट्री यांसारखे मेनू पर्याय दिसतील. रिसोर्सेसवर क्लिक करा. सपोर्ट अंतर्गत डाउनलोड पर्याय निवडा. तेथून तुम्हाला कोणते पर्याय डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत आणि पुढे कसे जायचे हे दिसेल. डाउनलोड पूर्ण झाल्यावर तुम्ही डेस्कटॉप ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही शॉर्टकट की तयार करू शकता आणि त्या तुमच्या पसंतीनुसार सानुकूलित करू शकता. आता आपण डेस्कटॉप ॲपमधील थीम सानुकूलनाकडे जाऊया. हे कसे करायचे ते येथे दिले आहे. ॲडमिन विभागात जा. ॲडमिन अंतर्गत विंडो पर्यायावर क्लिक करा. येथून तुम्ही फॉन्ट निवड, थीम निवड, पार्श्वभूमीचे पर्याय, कॉम्बो डिस्प्ले, दिनांक आणि वेळ सेटिंग्ज, मल्टी टेक्स्ट बुक व्ह्यू आणि नमुना मजकूर पूर्वावलोकन पाहू शकता. तुम्ही तुमचे डेटा ग्रिड्स कसे दिसतील हे देखील सानुकूलित करू शकता. हे सर्व पर्याय थेट डेस्कटॉप ॲपमध्ये उपलब्ध आहेत. आता आपण वेगवेगळ्या डॅशबोर्ड्सकडे पाहूया. डेस्कटॉप ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला विविध डॅशबोर्ड्स मिळतील, जसे की मुख्य डॅशबोर्ड, रिसिव्हेबल डॅशबोर्ड, स्टॅच्युटरी डॅशबोर्ड, कस्टमर डॅशबोर्ड, व्हेंडर डॅशबोर्ड आणि डायनामिक डॅशबोर्ड. आता आपण प्रत्येकाचा थोडक्यात आढावा घेऊ. मुख्य डॅशबोर्डपासून सुरुवात करूया. येथे तुम्ही विक्रीची माहिती, खरेदी नोंदी, रोख शिल्लक, साठ्याची किंमत, मागील 6 महिन्यांची विक्री आणि वसुली, फॉलोअप व्हाउचर्समध्ये असलेले आणि अधिकृततेची आवश्यकता असलेले ग्राहक, तसेच व्यवसायाचा रोख प्रवाह पाहू शकता. पुढे आहे रिसिव्हेबल डॅशबोर्ड, जिथे तुम्हाला सर्व अकुल्ड बिलांची यादी मिळेल जी अजून प्राप्त व्हायची आहे. आता आपण डॅशबोर्डकडे जाऊया. येथे तुम्ही पाहू शकता की विशिष्ट महिन्यासाठी वितरण्स भरले आहेत का, एक्सप्रेस तपशील आणि डेटा कसा अपलोड करायचा. हा विभाग आमच्या मॉड्यूलमध्ये सविस्तरपणे समाविष्ट केला आहे. पुढे आपण कस्टमर डॅशबोर्ड पाहूया. येथे तुम्ही मागील 6 महिन्यांतील विक्री आणि वसुली, मुख्य कार्यप्रदर्शन आकडेवारी, सुरुवातीचे आणि शेवटचे शिल्लक, तसेच बिल केलेल्या आणि प्राप्त झालेल्या रकमेचा सारांश पाहू शकता. आता आपण डायनॅमिक डॅशबोर्डबद्दल बोलूया. हा डॅशबोर्ड आपल्या क्लाउड आवृत्तीप्रमाणेच कार्य करतो. तुम्ही विक्री आणि खरेदी, प्राप्य आणि देय, रोख आणि बंक खात्यांचे शिल्लक, मागील 30 दिवसात सर्वाधिक विक्री झालेल्या 6 वस्तू, 6 प्रमुख वस्तू गट आणि नफा मिळवणाऱ्या वस्तू, मागील 6 महिन्यांतील थेट आणि कार्यकारी खर्च, तसेच एकूण रोख प्रवाह यांचा मागोवा घेऊ शकता. तुम्ही ऑडिट तपशील, कायदेशीर देयके, प्राप्य, बंकिंग आणि मंजुरी सुद्धा पाहू शकता. उदा. वापरकर्त्यांनी तयार केलेली व्हाउचर्स ज्यांना अधिकृतता आवश्यक आहे. आता आपण समक्रमणाकडे जाऊया. इंटरनेट बंद पडल्यास तुम्ही प्रथम क्लाउडमधून डेटा ऑफलाईन मोडमध्ये डेस्कटॉप ॲपमध्ये समक्रमित करू शकता, ऑफलाईन काम करू शकता आणि एकदा इंटरनेट पुन्हा सुरू झाल्यावर सर्व काही पुन्हा क्लाउडमध्ये समक्रमित करू शकता. यामुळे तुमचा डेटा नेहमी सुरक्षित आणि उपलब्ध राहतो. आता आपण प्रशासकीय पर्याय पाहूया. प्रशासक विभागात तुम्ही कंपनी निवडू किंवा बदलू शकता, आर्थिक कालावधी बदलू शकता, तुमचा पासवर्ड अपडेट करू शकता, अपडेट स्ट्रक्चर सारखी साधने वापरू शकता, बॅकअप कनेक्ट करू शकता, डेटा समक्रमण पुनर्संचयित करू शकता, तुमचा डेटा आणि विंडो विभागाखालील UI सेटिंग्ज बदलू शकता,
जसे की थीम, सदस्यत्वाची माहिती आणि सर्व विंडो बंद करणे. पुढे आहे विक्री मॉड्यूल. येथील सर्व विक्री वैशिष्ट्ये आमच्या क्लाउड आवृत्तीसारखीच आहेत, ज्यात इनव्हॉइस तयार करणे, ग्राहक व्यवस्थापन आणि बरेच काही समाविष्ट आहे. त्यानंतर खरेदी आणि वित्त विभाग आहे. वित्त विभागात तुम्ही खर्च नोंदवू आणि ट्रॅक करू शकता, बँकिंग व्यवहार व्यवस्थापित करू शकता आणि आर्थिक नोंदी तयार करू शकता. आता आपण इन्व्हेंटरीकडे जाऊया. इन्व्हेंटरीमध्ये तुम्हाला आयटम मास्टर पिक आणि पॅक, एकल आयटम किंमत अपडेट, स्टॉक समायोजन, साहित्य निर्गम आणि भौतिक स्टॉक नोंदणी व आंतरशाखा हस्तांतरण मिळेल, ज्यात निर्गम विनंत्या, पावत्या, प्रक्रिया केलेली सामग्री आणि मागणी यांचा समावेश आहे. तुम्हाला जॉब वर्क, बाह्य व अंतर्गत आणि सर्व्हिस जॉब कार्ड्ससारखे पर्याय देखील मिळतात. हे सर्व आमच्या इन्व्हेंटरी मॉड्यूलचा भाग आहेत. आता आपण पॉइंट ऑफ सेल पॉस मॉड्यूलकडे जाऊया. येथे तुम्ही इनव्हॉइस तयार करू शकता, ग्राहकांची माहिती जोडू शकता, कूपन्स तयार करू शकता, ग्राहक कार्ड्स तयार करू शकता आणि प्रमोशन्स चालवू शकता. हे सर्व पॉस मास्टर विभागात उपलब्ध आहे. आता आपण प्रोडक्शन मॉड्यूलकडे पाहूया. येथे तुम्ही प्रोडक्शन फ्लोमधून निर्गम विनंत्या करू शकता, साहित्य निर्ग आणि पावत्या ट्रॅक करू शकता, आयटम कोड आणि काजू उत्पादन प्रवाह व्यवस्थापित करू शकता. आता मॉड्यूलकडे जाऊया. येथे तुम्ही ॲक्टिव्हिटीज व्यवस्थापित करू शकता, संपर्क ट्रॅक करू शकता आणि ग्राहक सेवा संवाद हाताळू शकता. पुढे आपल्याकडे मालमत्ता मॉड्यूल आहे. या विभागातून व्यवसायाच्या मालमत्ता थेट व्यवस्थापित करू शकता. खरेदी घसारा ट्रॅकिंग समाविष्ट आहे. कर्मचारी मॉड्यूलबद्दल जाणून घेऊया. कर्मचारी मास्टरमध्ये कर्मचारी तपशील नोंदवू शकता, उपस्थिती ट्रॅक करू शकता, वेतनपत्रिका राखू शकता, पगार स्लिप्स पाठवू शकता. आव्हानांकडे वळूया. क्लाउड आवृत्तीत अहवाल डायलॉग बॉक्सद्वारे पाहता येतात. डेस्कटॉप ॲपमध्ये हे थेट सूचीबद्ध केलेले असतात आणि त्यामध्ये बॅलन्स, ग्राहक, विक्रेता, स्टॉक, उत्पन्न पत्रके आणि विक्री अहवाल यांचा समावेश असतो. तुम्ही विक्री चलन नोंदणी पाहू शकता. उजवीकडे क्लिक करून एक्सेल किंवा PDF मध्ये निर्यात करू शकता आणि सानुकूल हेडर्स वापरू शकता. याशिवाय सानुकूल अहवाल, देशानुसार विशिष्ट अहवाल, अहवाल जसे की लीड रजिस्टर, लीड विश्लेषण, अपॉइंटमेंट रजिस्टर, इन्व्हेंटरी अहवाल ज्यात स्टॉक लेजर, स्टॉक ट्रायल आणि स्टॉक व्हॅल्युएशन यांचा समावेश आहे. कर्मचारी अहवालांमध्ये उपस्थिती आणि रजा अहवाल, पगार पत्रके, व्यय पत्रके, खर्च दावे आणि एजिप्ट फी यांचा समावेश आहे. सारांशात, आमचे डेस्कटॉप ॲप्लिकेशन आमच्या क्लाउड-आधारित सॉफ्टवेअरची कार्यक्षमता प्रतिबिंबित करते, पण त्यात ऑफलाईन क्षमता आणि कीबोर्डसनेही जोडलेला आहे. हे वापरण्यास सोपे, कार्यक्षम आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आदर्श आहे. आमच्यात सामील झाल्याबद्दल तुमचे खूप आभार. आम्हाला आशा आहे की हे तुम्हाला अलाइन बुक्स डेस्कटॉप ॲप्लिकेशनचा सर्वोत्तम वापर करण्यात मदत करेल.